आर्यन एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान प्रेसिडेंट सन्माननीय केदारजी काळे साहेब, शिवसेना प्रवक्ता आदरणीय श्री सन्माननीय केदारजी काळे साहेब यांसाठी नागपूरला पाहायला मिळतात. वेलकम, सुस्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. आर्यन एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान प्रेसिडेंट आणि शिवसेना प्रवक्ता सन्माननीय केदारजी काळे साहेब यांचा वेलकम, सुस्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. निवेदन आपण कृपया आपल्या मुख्य मंचावर आपण स्थान बनवायचं आहे. वेलकम, सुस्वागत, हार्दिक 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 स्वागत. चला, या स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन होईल. नंतर खेळपट्टीचं पूजन होईल. अशा प्रकारे या स्पर्धेचा अर्थात सनरायझर्स चषक पालघर छत्रपती चषक 2026 थरार आणि या थराराचा आज उद्घाटन सोहळा सन्माननीय मुख्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संपन्न करतोय. काशी की कला जाती तो मथुरा में सुनत होती थी, अगर एक शिवाजी पैदा न होते तो यहाँ पे सबके सुन्नत हो जाती थी. शिवसेना प्रवक्ता तथा प्रेसिडेंट आर्यन एज्युकेशन सोसायटी सन्माननीय श्री केदारजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. हा उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय. मी निवेदन करतोय सन्माननीय आदरणीय केदारजी काळे साहेबांना शुभ हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण पुष्पहार अर्पण करायचा आहे. जय या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटन पाहतोय सन्माननीय केदारजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या चरणी पुष्पहार अर्पण केला जात असताना पाहायला मिळतोय. तदनंतर मी निवेदन करतो सन्माननीय चंद्रशेखरजी वेडे साहेब सन्माननीय नगरसेवक आणि बांधकाम सभापती पालघर नगर परिषद यांच्या शुभ हस्ते आपण पुष्प अर्पण करतोय. तसेच पुन्हा एकदा मी निवेदन करतोय निर्वाचित नगरसेवक सन्माननीय जशविनजी गरज साहेब आपल्या त्या ठिकाणी पुष्प अर्पण करायचं आहे. चला, एकदा जयघोष होऊन जाऊ द्या. बेबीच्या अंतकणापासून आवाज गगनाला भिडला गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की सनरायझर्स पालघर आयोजित छत्रपती चषक 2026 थरार समस्त मान्यवरांना निवेदन करतो. आपण कृपया आपण खेळपट्टीच्या दिशेने प्रदान करायचं. आपण खेळपट्टीचं पूजन करणार आहोत. तत्पूर्वी कॅनबरा संघ आणि शिला आयबीएन संघ दोन्ही संघांना निवेदन सर आपण मैदानाच्या दुतर्फा आपण उभं राहायचं आहे. उभय दोन्ही संघाच्या संघनायकाला नोंद असेल. आपण कृपया खेळपट्टीच्या दुतर्फा उभं राहायचं. खेळपट्टीचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल. मी पुण्याचं निवेदन करतोय सन्माननीय शिवसेना प्रवक्ता प्रेसिडेंट आर्यन एज्युकेशन सोसायटी सन्माननीय केदारजी काळे साहेब, तसेच सन्माननीय नगरसेवक जशविनजी गरज साहेब आणि सन्माननीय नगरसेवक तथा बांधकाम सभापती सन्माननीय चंद्रशेखरजी वडे साहेब निवेदन असेल. आपण आणि सर्व मान्यवर आपण कृपया खेळपट्टीच्या दिशेने प्रस्थान करायचं आहे.
खेळपट्टीचं पूजन केलं जात असताना पाहायला मिळतंय. आपण पाहतोय छत्रपती चषक 2026 हा थरार आपण पाहतोय. सनरायझर्स पालघर आयोजित छत्रपती चषक 2026 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाणार ही स्पर्धा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यात संपन्न पाहायला मिळतोय. शिवसेना प्रवक्ता आणि आर्यन एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान प्रमुख सन्माननीय केदारजी काळेसाहेब आपण पाहतोय. नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय चंद्रशेखरजी वडे साहेब पाहतोय. नंतर सन्माननीय जसवीतजी घरत साहेब पाहतोय. यांच्या शुभस्थ या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय. खेळपट्टीचं पूजन पाहतोय. या ठिकाणी ज्येष्ठांना पुष्प अर्पण केलं जातं पाहायला मिळतं. सन्माननीय केदारजी काळेसाहेब यांच्या शुभस्थ नंतर उपस्थित मान्यवरांना आपण निवेदन करतो आपल्या शुभस्थ या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून या स्पर्धेचा शुभारंभ श्री गणेश आपण शुभस्थ करायचा आहे. खेळपट्टीवर धूप प्रज्वलित केली जात असताना पाहायला मिळते. हे वातावरण अगदी सुगंधमय केलं जाताना पाहायला मिळतंय. खेळपट्टीला श्रीफळ अर्पण केलं जाताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीला आपण पाहतो श्रीफळ अर्पण केलं जाताना पाहायला मिळते. उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. सन्माननीय जयश्री घरत साहेब आपण श्रीफळ अर्पण केलं जाताना पाहायला मिळतंय. एकंदरीत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी सन्मानानं आणि शाही थाटामध्ये या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा क्षण कॅमेरामध्ये बंदिस्त केला जाताना पाहायला मिळतोय. तसेच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. नाणेफेक सुद्धा त्या ठिकाणी केली जाताना पाहायला मिळेल. उभय दोन्ही संघ त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅनबरा संघाचे संघनायक असतील. त्यानंतर शोले IBM हे दोन्ही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघाच्या मैदानाच्या दुतर्फा उभे आपण पाहतोय. चला दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न करतोय.
आर्यन एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट सन्माननीय आपण आदरणीय व्यक्तिमत्व उपेंद्रजी शरद साहेब पाहतो या ठिकाणी उपस्थित झाले. मी लगेचच मान्यवरांना निवेदन करते आपण कृपया मुख्य मंचावर स्थान बनवायचं. पहिला सामना कॅनबरा वर्सेस शेलायबियन जिंकली. कॅनबरा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजी करण्याकरिता एबियन संघाला. चार षटकांचा सामना खेळला जाईल. पहिलं षटक हे अनिवार्य पावरी षटक हाताळलं जाताना पाहायला मिळतं. नंतर 3 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 4 गोलंदाज. सर्व काही तरतूद आणि सर्व काही नियम अटी ह्या मंडळाकडे राखीव आहेत. प्रत्येक निर्णयाला आपण पारदर्शकपणे सामोरे जाणे याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची. पहिला सामना खेळला जाईल उभय दोन संघांमध्ये कॅनबरा वर्सेस शोले आयबीएन. उभय संघांच्या माध्यमातून सन्माननीय केतनजी पाटील साहेब आणि उपेंद्रजी शर साहेबांचं आगमन झालंय. केतनजी पटेल साहेब आणि उपेंद्रजी शर साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतं. मी निवेदन करतोय या ठिकाणी पाहतोय आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा संपन्न पाहायला मिळतोय. जसजशी स्पर्धा पुढे सरकली जाईल तसं माझा प्रेक्षक मायबाप वर्ग आणि मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतील. कारण ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. पालघर मध्ये एक उत्कृष्ट दर्जाचं हे खेळपट्टी उत्कृष्ट दर्जाचं हे मैदान आहे. अगदी खेळाडूला खेळण्यासाठी ज्या पद्धतीने खेळ करायचा आहे त्या पद्धतीने हे मैदान वसलेलं पाहायला मिळतं. अप्रतिम पोषक असं वातावरण आणि तितकी सुंदर अशी खेळपट्टी पाहायला मिळते. केदार काळे साहेब गोलंदाजी क्रमणावर तर बॅटिंग स्टॅन्सवर चंद्रशेखरजी पाहतोय आपण. बरे बरसों की जवानी ठाट वही है तलवार तो पुरानी मगर धार अभी भी वही है. बरेचसे क्रिकेटच्या पटलावरचे उन्हाळे पावसाळे ज्यांनी सर केले आज आपण पाहतो उद्घाटक म्हणून या स्पर्धेला समोर येताना हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय. प्रत्येक तरुणाईच्या गळ्यात तावीत बांधलेले हे व्यक्तिमत्व आहेत. आणि तदनंतर आपण पाहतोय खेळपट्टीचं पूजन झालं. खेळपट्टीचं उद्घाटन होताना पाहायला मिळालं. मी संबंध मान्यवर आणि आयोजकांना या ठिकाणी निवेदन करीत आपण कृपया आपल्या मुख्य मंचावर आपण स्थान बनवायचं आहे. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. चला वेळेची दिरंगाई बाळगू नका. मी निवेदन करतो आयबीएन संघाला आपण लगेचच सलामीची 2 शिलंदर आपण खेळपट्टीकडे रवाना करायचे. तसेच कॅनबरा संघाचे संघनायक आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. छत्रपती चषक 2026 चा थरार आज माझ्या राजाच्या तिथीप्रमाणे जयंती अखंड महाराष्ट्र या ठिकाणी साजरी करताना पाहायला मिळतोय. भारत देश या ठिकाणी साजरी करताना पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर फोटोशूट केला जाताना पाहायला मिळतोय. अगदी तो क्षण आमच्या लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्कची टीम संपूर्ण टीम या ठिकाणी बाधित आहे. टीम हा क्षण कॅमेरामध्ये बंदिस्त जरूर केला जाता पाहायला मिळतो. परंतु बघा हा मोह मात्र कोणाला आवरता येत नाही आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातून तो क्षण फीट अगदी कॅमेरामध्ये बंदिस्त केली जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय संबंध मान्यवरांना आपण कृपया आपल्या मुख्य मंचावर स्थान बनवायचं आहे. वेलकम सुस्वागत हार्दिक स्वागत. आपण पाहतोय सन्माननीय केतनजी पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा या स्पर्धेतील खेळपट्टीला आणि यष्टांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जात असताना पाहायला मिळतोय. वेलकम सुस्वागत हार्दिक स्वागत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळ्याचे संपन्न करतोय. लखलखत्या ट्रॉफीसाठी खेळली जाणारी ही लढत होणारी ही झुंज होणारी ही टक्कर रविवारच्या संध्याकाळी आपल्याला कळला जाईल. या स्पर्धेचा
विजेता कोण आहे छत्रपती चषक 2026 चा मान बहुमान कोणत्या संघाला मिळेल हा मात्र वेळ आणि काय ठरवून जाताना पाहायला मिळतं. पूर्वी आपण बोलतोय पहिला मॅच कडे या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामना खेळला जातोय. शोले आयबीएन वर्सेस कॅनबरा उभय दोन्ही संघाच्या संघाने आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकला. कॅनबरा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. धावसंख्या चेस करण्याच्या मनसुब्याने इराद्याने खेळपट्टीकडे प्रस्थान करताना पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करण्याचा बहुमान मिळालाय शोला आयबीएन संघाला. किती धावसंख्या फळकावर लावली जाईल याचा प्रत्यक्ष रूपांतर आपल्याला पाहायला मिळेल. थोड्याच वेळाचा अवधी आहे या ठिकाणी.